आज आपण बनवणार आहोत बीटरूट पराठा। यासाठी साहित्य घेतलेलं आहे पीठ, धणा जिरा पावडर, हळद, लाल चाट मसाला, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स, सॉल्ट आणि लाल तिखट। इकडे मिरची वाटून घेतली आहे, अद्रक लसूण पेस्ट, कांदा आणि बीटरूट चॉप करून घेतलं आहे। यामध्ये सगळे मसाले, बीटरूट, कांदा जे साहित्य आहे ते सगळं आपण एकजीव करणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे एकजीव करून त्याचं कणिक मळून घेणार आहोत। यामध्ये आपण चवीनुसार जर आपल्याला जास्त तिखट काही हवं असेल शक्यता आपण यामध्ये ॲड करू शकता। सो हे आता एकजीव करून झाल्यानंतर आपण थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहोत। मळून झाल्यानंतर हे असे ह्याची कन्सिस्टन्सी असायला हवी। सो आपण पीठ लावून आपण हे लाटून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर तूप आणि तेल हे टाकून मस्त असं आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे आपण भाजून घेणार आहोत। सो आपल्यावर आहे किती तूप तेल लावायचं। क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तूप लावू शकता। सो आपला बीटरूट पराठा रेडी आहे। हा आपण सर्व करू शकतो दही आणि पुदिन्याच्या चटणीसोबत।